तारा फॅमिली, कसे आहात सगळे? मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत तुमचा जॉब, तुमचा बिझनेस यात तुमची प्रगती आहे की नाही आहे. ओके, तर आहे तर कशा पद्धतीने आहे, काय काळजी घ्यायची आहे, ते सगळं आपण बघणार आहोत. त्याशिवाय पेंडुलम बघणार आहोत, येस नो बघणार आहोत तुमच्या क्वेश्चनवर. ठीक आहे, तो व्हिडिओ पुढे न ढकलता शांतपणे बघायचा आहे. त्यासाठी डबल टॅप करा, एनर्जी एक्सचेंज करा, म्हणजेच व्हिडिओला लाईक द्यायला विसरू नका. ओके, आता शांतपणे हवं तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही ह्या दोन पाईलपैकी एक पाईल चॉईस करायची आहे. पाईल नंबर 1 अँड पाईल नंबर 2. पाईल नंबर 1 मध्ये व्हाईट स्टोन आहे, पाईल नंबर 2 मध्ये ग्रीन कलरचा स्टोन आहे. ओके, तर आता आपण वेळ न घालवता पाईल नंबर 1 कडे जाऊया. आता बघणार आहोत तुमची एनर्जी काय आहे पाईल नंबर 1. ठीक आहे, मग आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाणार आहोत. Seven of Cups, the World, the Magician. ओके, सध्या काही लोकांनी नवीन बिझनेस स्टार्ट केला आहे नुकताच, काहींना नवीन बिझनेस चालू करायचा आहे आणि काही लोक असे आहेत की त्यांना दोन गोष्टी एकत्र पुढे न्यायच्या आहेत. ओके, किंवा दोन गोष्टींमध्ये ते थोडेसे कन्फ्यूज असू शकतात. म्हणजे एक जॉब ठेवून दुसरा जॉब करायचा, एक बिझनेस चालू ठेवून दुसरा बिझनेस चालू करायचा, किंवा हे की ते, या दोन गोष्टींमध्ये कन्फ्यूज असू शकतात. एक हातचं सोडून पळत्याच्या मागे जाऊ नका. ओके, सेकंड थिंग असं की या सिच्युएशनमध्ये बरेच लोकांचं असं आहे की करायचं तर खूप काय आहे, नॉलेज तर भरपूर आहे, पण पहिलं पाऊल कधी उचलायचं, पहिलं पाऊल कसं करायचं, किंवा जे चालू केलं आहे त्या गोष्टीला जो एक ट्रॅक असतो तो मिळत नाही आहे तुम्हाला. अशी सिच्युएशन या फर्स्ट पाईलमध्ये आहे. ओके, तर आता आपण बघणार आहोत तुमच्याकडे कोणती ऊर्जा चालून येणार आहे हे आपण बघणार आहोत. ओके, वाव, the moon card, a 9 of pentacles and justice. very nice. तुमच्याकडे ना भरपूर नॉलेज आहे, ते यूज करा यार तुम्ही. पाईल नंबर 1, खरंच तुमच्याकडे भरपूर नॉलेज आहे. तुम्हाला असं वाटते की ते नॉलेज कमी पडतंय का, किंवा ते मी कसं यूज करू. नॉलेज तर भरपूर आहे, मग नको तिथे सल्ले घेत बसता, असं नका करू. पाईल नंबर 1, तुम्ही तुमचं नॉलेज वापरा. तुमच्याकडे खूप स्किल आहे, तुमच्याकडे भरपूर नॉलेज आहे. पाईल नंबर 1, तुम्ही त्याचं यूज करा. तुम्ही नको त्यांचे सल्ले घेत बसता आणि मग कन्फ्यूज होऊन बसता. ओके, सेकंड थिंग असं की तुम्ही तुमच्या इंट्युशनवर, तुम्ही तुमच्या माइंडवर, तुम्ही तुमच्या विचारांवर जर विचार केलात तर तुम्हाला खूप काही मिळून जाईल. पाईल नंबर 1, आता समजा हे जॉबवाले बघतायत धरून चला, तर तुमच्याकडे समजा एखादा टार्गेट कंप्लीट करायचं आहे, किंवा एक जॉब सोडून दुसरा जॉब शोधायचा आहे, तर तुमच्याकडे त्या गोष्टीकडचं बरंचसं नॉलेज आहे की इथून मला जॉब छान मिळेल, इथून हे, तर नको तिथे सल्ले न घेता तुम्ही त्या ट्रॅकवर जाण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला टार्गेट पूर्ण करायचे तर त्याचं कसं करायचं ह्याचं परिपूर्ण नॉलेज तुमच्याकडे आहे. तुम्ही नको त्यांचे सल्ले घेत बसू नका. तुम्ही त्या ट्रॅकवर राहा, तुम्हाला तुमचं यश डेफिनेटली मिळेल. पाईल नंबर 1, तुम्हाला नवीन बिझनेस चालू करायचा आहे, तुम्ही करा, तुम्हाला यश डेफिनेटली आहे. जस्टिस आहे, 9 ऑफ पेंटिकल्स आहे, तुमच्या मेहनतीला तुम्हाला यश डेफिनेटली मिळणार आहे. फक्त कन्फ्यूज न होता सल्ले नका घेऊ, स्वतःचे सल्ले घ्या, मी असं म्हणेन. तुमच्याकडे तुमचं नॉलेज तुम्ही कम्प्लीट वापरा. ओके, तुम्हाला युनिवर्सचा काय संदेश आहे, तुम्हाला देवांकडे तुम्ही कुठल्याही युनिवर्स म्हणू शकता, स्वामी समर्थ म्हणू शकता, तुम्ही ज्या एनर्जीला म्हणता त्यांचा तुम्हाला काय संदेश आहे ते आता आपण बघणार आहोत. त्यानंतर पेंडुलम बघणार आहोत. ओके, येस नो बघणार आहोत. बघा बघा, एस ऑफ कप म्हणजे काय, पुढच्या आठवड्यामध्ये
नेक्स्ट वीकपासून तुम्हाला, तुम्ही जर स्टार्ट करत असाल न्यू बिझनेस तर करू शकता. नेक्स्ट वीकपासून तुम्ही हे पूर्ण एक वीक या गोष्टीचा विचार करून जर तुम्ही तुमची बुद्धी वापरला तर डेफिनेटली तुम्हाला तुमचं रिझल्ट नेक्स्ट वीकपासून बघायला मिळणार. तुम्हाला तुमच्या बिझनेसवर गर्दी, तुमचं नॉलेज तुम्हाला परिपूर्ण वापरा, तुम्हाला यश डेफिनेटली आहे. ओके. एखाद्याला समजा क्लासेस करायचे आहेत, समजा ट्युशन्स घेत आहेत, तर स्टुडंट्स वाढतील की नाही, तर त्याचंही नॉलेज तुमच्याकडे आहे, तुम्ही त्याचा वापर करा. कशा पद्धतीने ॲड करता येईल, कशा पद्धतीने त्या गोष्टीला वाव देता येईल त्याचा विचार करा. थोडक्यात थोडंसं ॲक्शन घ्यायची गरज आहे. आपोआप गोष्टी नाही घडणार आहेत. ओके. आणि युनिवर्स तुम्हाला एकदम ब्लेसिंग्स देते नेक्स्ट वीकपासूनच. सो अशा प्रकारे होतं हा पाईल नंबर 1चं रीडिंग. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत येस नो राहिलं आहे, सॉरी. ठीक आहे. तर तुमच्या मनामध्ये तरी ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या पूर्ण रीडिंगमध्ये भेटलं नाही आहे, एक धरून चला. ओके. त्याचा आपण येस नो बघणार आहोत. ओके. तर मनामध्ये एक क्वेश्चन धरा, मनात एक प्रश्न धरा, आपण त्याचं येस की नो आन्सर बघणार आहोत. ओके. लेट्स सी. मनात प्रश्न धरला असेल असं मी समजते आणि मी आता पुढे हे करते. डेफिनेटली. हे बघा, मी तुम्हाला दाखवते, जरा दिसत नसेल तर इथे डेफिनेटली म्हणून शब्द आहे. ओके. डेफिनेटली जे काही मनात आहे ते डेफिनेटली येस आहे. हे बघा, डेफिनेटली हा वर्ड आहे, मे बी तुम्हाला दिसत असेल. ओके. तर मनात जे काही आहे ते डेफिनेटली होणार आहे. पाईल नंबर 1. थँक्यू सो मच. लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये तुम्हाला जे काही बोलायचे ते कमेंटमध्ये डेफिनेटली टाईप करा. ओके. थँक्यू सो मच. आता पाईल नंबर 2कडे आपण जाणार आहोत. हॅलो पाईल नंबर 2. तर पाईल नंबर 2साठी आपण बघणार आहोत रीडिंग. सो त्यानंतर पॅन्ड्युलम पण बघणार आहोत, येस नो पण बघणार आहोत तुमच्या क्वेश्चनचं. सो तुमची सिच्युएशन बघून घ्या. व्हिडिओ पुढे ढकलू नका, डायरेक्ट तुम्ही हे बघण्यासाठी पुढे ढकला तर असं करू नका. पूर्ण सिच्युएशन बघून घ्या. ही पाईल तुम्हाला स्प्रेड तुम्हाला रेझिनेट होतोय का हे सगळं बघून मग पुढे जा. ठीक आहे. आणि लाईनीत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं आधी रीडिंगमध्ये समजतील. ठीक आहे. तर पाईल नंबर 2 तुमची करंट सिच्युएशन काय आहे बघूया. ओके. एस ऑफ कप, द हँगमॅन अँड जस्टिस. ओके. मेहनत प्रचंड आहे, जसं की शनीच मागे लागल्यासारखं. मेहनत, पण जो रिझल्ट हवा आहे तो रिझल्टच मिळत नाही आहे या पाईलवाल्यांना. ओके. काही लोकांना नवीन बिझनेस सुरू नुकता करायचा आहे, खूप गोष्टी, भांडवल पण आहे, सगळ्या गोष्टी रेडी आहेत, पण त्याची सुरुवातच होत नाही आहे काहींच्या बाबतीत. ओके. आणि जॉबच्या रिलेटेड असं आहे की जिथे तुम्ही जॉब करताय, जिथे आहे तिथे स्टक झालात, तो सोडून दुसरीकडे पण जाता येत नाही आहे, धड काहीच नाही आहे. आणि आहे त्याच्यात पण इतके वर्ष झाली, मेहनत चालू आहे, पण प्रोग्रेस काहीच नाही आहे. तर ही सिच्युएशन आहे पाईल नंबर 2ची. तर तुमच्याकडे कोणती एनर्जी येत आहे बघूया. तुमच्याकडे कोणती एनर्जी येते बघूया. वाव. 8 ऑफ वँड्स, किंग ऑफ वँड्स. वाव. अग्नीची ऊर्जा आहे. 8 ऑफ सॉर्ड्स. ओके. तुमच्याकडे असं आहे ना की गोष्टीत तर चेंजेस होणार आहेत. ओके. पण तुम्हाला ना सपोर्टची गरज आहे. ओके. तुम्हाला तुमचं तर बोलणं पण कमी पडते काय ठिकाणी. तर तुमचं स्पीच लेवल किंवा बोलणं कमी आहे, तुमची ॲक्शन कमी आहे. तुम्ही कुठल्याही गोष्टीकडे वळण्यासाठी आधी पूर्ण प्रिपेअर्ड होत नाही आहात. हवं तसं तुमची तयारी होत नाही आहे. ओव्हर थिंकिंग करून काही मिळणार नाही तुम्हाला पाईल नंबर 2. ओके. तर थोडंसं बोलायला शिका, थोडंसं सपोर्ट घ्यायला शिका.
तुम्ही म्हणाल मला तर सपोर्ट हवा आहे यार, पण मला सपोर्ट यायला माणसं कुठे आहेत, असं जर कोण काही म्हणत असतील तर मिळणार तुम्हाला. तुमच्या ओव्हर थिंकिंगमुळे ते ब्लॉकेजेस तयार होतात आणि मग ती एनर्जी क्रिएटच होत नाही, ती ऊर्जा तुमच्याकडे येतच नाही. समजतंय? तर सपोर्ट मिळतोय ना, तर सपोर्ट घ्या, मदतीचा हात घ्या. सेकंड थिंग असं की ॲक्शन, बोलायला शिका. जे हवं आहे ते बोला. एखाद्याला नवीन बिझनेस भांडवल वगैरे सगळं रेडी आहे, पण जी माणसं भेटतात ती पण अशी अर्धवट भेटतात की तुम्हाला शब्द देतात पण पाळतच नाही आहे. हे सगळं का घडतंय माहिती आहे? ओव्हर थिंकिंगमुळे घडतंय. माझ्याच बाबतीत का, मलाच का, माझंच नाही होत आहे, मला, हे सगळं नेगेटिव्ह थॉट तुम्ही बोलतच राहिलात ना तर काही होणार नाही. हे नुसतं रीडिंग बघून पण काही होणार नाही. तुमचे विचार तुम्ही बदललात तर पुढे यश आहे ना. तुम्हाला समजते, तुम्ही तुमच्या विचारांमुळे खूप स्टक होत आहे, तुम्ही खूप अडकताय. आता एखाद्याने जर मी तुम्हाला परमेश्वर उतरून जरी म्हणाला की तुम्ही होते, तर तुम्हाला तुमचे विचार, अरे काय हे असं बोलून होणार आहे, असं करून होणार आहे, असं या विचारातच राहिला तर कसं होईल मला सांगा. तर थोडेसे विचार ना पॉझिटिव्ह ठेवायला शिका. पाईल नंबर 2. तर डेफिनेटली तुमच्यामध्ये प्रोग्रेस बघायला मिळणार आहे. ओके, तर तुमच्याकडे कोणती ऊर्जा, युनिवर्सचा काय संदेश आहे तो आता बघणार आहोत ह्या ओव्हरऑल सिच्युएशनवर. आणि जर तुम्ही हे सगळं केलं ना तर डेफिनेटली मी तुम्हाला सांगू 8 आठवड्याच्या आत, ओके, आता काहींसाठी तर 8 आठवडे म्हणजे 2 महिने म्हणजे प्रचंड मोठा काळ वाटत असेल, ठीक आहे. तर 8 आठवड्याच्या आत तुम्हाला ह्याचा रिझल्ट डेफिनेटली बघायला मिळेल. तर काहींच्या बाबतीत 14 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे. ओके, तर म्हणजे 14 दिवसानंतर त्याचा रिझल्ट हळूहळू बघायला मिळेल. आणि कसं मिळेल असं माझं रीडिंग बघून नाही मिळणार आहे तुम्हाला बोलून मिळणार, तुम्हाला स्पीच करून मिळणार, तुम्हाला ॲक्शन घेऊन मिळणार आहे, ओव्हर थिंकिंग बंद करून मिळणार आहे, तरच मिळणार आहे. ओके, तर तुमच्याकडे कोणती युनिवर्सचा काय संदेश आहे तो आपण बघणार आहोत. ओके, पाईल नंबर 2. ओके, द सन कार्ड. वाव, देव म्हणतोय तथास्तु. पण कधी पॉसिबल, जर तुम्ही नेगेटिव्ह थॉटमध्ये न राहता बोलणार, तुम्ही ॲक्शन घेणार, मदतीचा हात घेणार. हे तर पाईल नंबर 2च्या एकदम अपोजिट आहे. पाईल नंबर 1मध्ये तर सपोर्ट घ्यायला नाही सांगितलं आहे मी, आणि पाईल नंबर 2मध्ये तुम्हाला हवा तेवढा सपोर्ट घ्यायचा आहे. तुम्ही विचारपूस करून पावलं उचलायची आहेत, कारण तुम्ही खूप विचारात आहात, कन्फ्यूजमध्ये आहात. पावलं तर टाकली आहेत पण हवं तसं यश तुम्हाला मिळत नाही आहे. ओके, त्यासाठी मदतीचा हात घेणं गरजेचं आहे. गाईड घ्या, तुम्ही मार्गदर्शन घ्या, तुम्हाला रिझल्ट मिळेल. द सन काढा, युनिवर्स तुम्हाला सपोर्ट मिळेल, तुम्ही हात पुढे गेला तर मिळेल. ओके, सो अशा प्रकारे. ओके, आता अजून थांबा, आपण हे बघणार आहोत येस नो, तुमचं फेवरेट. ओके, तर मनात जो एखादा प्रश्न धरा. ओके, मनामध्ये एक प्रश्न ठेवा आणि त्याचं उत्तर आपण ह्याच्यात बघणार आहोत. ओके, लेट्स सी काय होतं. एका वेळी एकच प्रश्न ठरवायचा आहे, कन्फ्यूज होऊ नका, चंचलपणा करू नका. ओके, ट्राय अगेन आले आहे, मी पुन्हा एकदा करते. ओके, आपटते, ब्लॉकेजेस येत आहेत, ब्लॉकेजेस करू नका. ओ माय गॉड, येस आन्सर आहे. ओके, सो ब्लॉकेजेस ठेवू नका, ते आपटलेलं होतं, ब्लॉकेजेस ठेवू नका. आणि ब्लॉकेजेस काढल्यानंतर डेफिनेटली येस आन्सर आहे. हे बघा, इकडे तुम्हाला येस दिसेल. सो येस, आन्सर इज येस. ओके, सो थँक्यू सो मच. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच डिअर, थँक्यू.